बीड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज बीडमध्ये विविध प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली। याच पत्रकार परिषदेदरम्यान काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आमदार संदीप क्षीरसागरांनी निशाणा साधला आहे। निवडणुका जाहीर झाल्यावरच ते ॲक्टिव्ह होतात आणि ते निवडणूक आल्यानंतरच ते प्रगट होतात, अशा शब्दात आमदार संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय। आमचे काका निवडणुका आल्या की सक्रिय होतात। आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा आहेत, परंतु मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून हे जबाबदारीने सांगू शकतो की या निव्वळ अफवा आहेत, असा कुठलाही प्रकार नसल्याचं म्हटलंय। काका जयदत्त क्षीरसागर निवडणुका आल्या की सक्रिय होतात, परंतु पडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, असा टोला देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावलाय। बीडमध्ये केवळ श्रेयवादाचं राजकारण सुरू असून प्रत्यक्षात काम मात्र होत नाही, हे दुर्दैव। आम्ही ज्या कामाचा पाठपुरावा करतो त्याला अडवण्याचे आणि भेदभावाचं राजकारण केलं जात आहे। या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितलेली आहे, असं देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड। काका जयदत्त क्षीरसागर हे ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती आणि त्याचा शरद पवार गटाकडे इच्छुक असल्याचं देखील कयास बांधला जातोय, कसं पाहता तुम्ही? काकाच नाही, तीन क्षीरसागर। तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे। तुम्ही असा प्रश्न मला विचारला की आज निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ॲक्टिव्ह होतात। मूळ प्रश्नच तो आहे की ते निवडणूक आल्यानंतरच प्रगट होतात। अजून एक विषय, मी त्यांचं उत्तर दिलेलं आहे। मी त्यांचा प्रश्न त्यांचं उत्तर त्यांनी सांगितलं म्हणून लोकसभेला तुतारीच्या उमेदवारासोबत त्यांनी प्रत्यक्ष पाठिंबा देऊन काम केलं, त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की ते तुतारीसोबत येऊन पुन्हा निवडणूक लढवतील असं देखील बोललं जाते। मात्र तुम्ही रनिंग आमदार आहात। हे बघा, जेव्हा मला नाही पहिले एक उत्तर देणं मला वाटतं बरोबर आहे। हे बघा, उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा फिरत असताना किंवा समजा मी उमेदवार असताना आपल्याला सगळीकडं जावं लागतं, सगळीकडे आपल्याला जावं लागतं हे तर माहिती। म्हणून हे बजरंग बाप्पांनी हे मला विचारलं होतं। म्हणजे अनेक राजकीय परिवार तुम्ही जर बघितले तर सगळेजण आपलं भेटून येतात, करून का ती उमेदवार म्हणून ही त्यांची निवडणूक असली। या संदर्भातलं बजरंग बाप्पांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मला विचारलं होतं की असा विषय तुम्हाला हे म्हणजे तुमचं काय मत आहे ह्याच्यामुळे, तुम्ही उमेदवार आहेत, तुम्ही गेलं पाहिजे म्हणलं। ह्याच्याबद्दल माझं मत काही नाही आणि ते त्या पद्धतीने भेट घेऊन आले। काय बघा, मी समाज म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्तापर्यंत लहान वय माझं आहे, पण प्रत्येक समाजामध्ये मी फिरतो आणि जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की 1% असूनसुद्धा लोक आशीर्वाद मला देतात। काही लोक दूषित करायचं वातावरण हे करतात आणि हे नेमकं निवडणूक आल्यानंतरच हा विषय होतो, असं माझं मत आहे। याकडे कसं पाहता तुम्हीच आत्ता प्रश्न विचारला, त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की निवडणुकीच्या आधी ते सक्रिय होतात। म्हणजे हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे, कारण का ही मूळ परिस्थिती आहे। आणि एक पक्षाचा प्रामाणिक एकनिष्ठ आमदार आणि जिल्हा अध्यक्ष या नात्याने माझ्या कानावरती कोणतीही ही गोष्ट आलेली नाही। परत ज्या बायपासच्या संदर्भातला श्रेयवादाचा विषय देखील तुम्ही केला होता आणि त्यामध्ये तुमचे काका थेट नितीन गडकरीला जाऊन देखील भेटले होते, ज्या बायपास आणि सर्व्हिस रोडचा विषय होता, त्या संदर्भात काय सांगाल नेमकं? कशी अहो, ते फार प्रकरण पुढं गेलेलं आहे कोर्टाकडून। जिथं एक लोकप्रतिनिधीमधून करायचं त्याच्यामधले 2 रस्तेसुद्धा मार्गी लागलेले आहेत। त्यांनी निवेदन देताना खरं बघितलं पाहिजे त्याची प्रोसिजर काय आहे। त्याच्यामधला एक जो रस्ता, त्याच्यामध्ये जो 2 ठिकाणी त्याचं जे फ्लायओव्हर घेतलं नव्हतं किंवा एक ह्याचा इमामपूर रोडवरचा जो राहिला होता, त्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे आणि कोर्टानेसुद्धा नॅशनल हायवेकडं हे कळवण्यात आलं आहे। नॅशनल हायवेनीसुद्धा ह्या संदर्भातलं ॲफिडेविट दाखल केलं आहे की पुढच्या या
अर्थसंकल्पामध्ये हा विषय घेण्यात येईल. श्रेयवाद केला जातोय का नुसता? अहो, एक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात जे काही पत्रव्यवहार तुमच्यासमोर मी आत्तापर्यंत गेले, श्रेयवादाचा विषय आता हे लोकांनी ओळखून घ्यायला पाहिजे. आणि असं मला वाटतं की ते पडल्यानंतर चांगलं काम करतात, म्हणून त्यांनी या विषयामध्ये त्यांनी बाहेरूनच पत्र दिले पाहिजे असं मला वाटतं. निवडणुकीपूर्वी ते काही संधी साधण्याचा प्रयत्न करतात. काय काका निवडणुकीपूर्वी काही संधी साधण्याचा प्रयत्न करतात. आता हे आपण सगळेजण नाही, आपण सर्वजण हे ओळखून घ्या.